आता या हॉलला लहानपणापासून कितीतरी वेळा मी गेलेली आहे आणि माझ्या ऑर्डर पण इथं कितीतरी वेळा झालेल्या आहेत, पण माझ्या डोक्यात एकदा पण हा हॉल आला नाही. का माहिती नाही, कसं काय डोक्यात नाही आला. पण जेव्हा मला लास्ट मोमेंटला आठवलं की अरे आपण संकल्पला जाऊयात, कारण की संकल्पला आपल्याला हवी तशी थीम आहे, गोल्डन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये. तर आपलं एकदम म्हणजे खूप काम वाचेल जर आपण तिथे गेलो तर. जेव्हा आम्ही संकल्प हॉलला पाहायला गेलेलो त्याच दिवशी आम्ही ह्या हॉलची बुकिंग पण केली आणि बाकीचे हॉल शोधायला आम्ही किती दिवस लावले. तर हा हॉल एका दिवसात आमचा डन झाला, बिकॉज ज्या आमच्या एक्सपेक्टेशन होत्या आणि जसं आम्हाला ॲक्च्युअलमध्ये हवं होतं ते ऑलरेडी इथे अवेलेबल होतं. चार्जेस थोडेसे जास्त वाटत आहेत, पण मला असं वाटतं की मला फिरावं नाही लागलं जास्त. इनडोअर हॉलचं एवढं जास्त माझं एक्सपेक्टेशन मला पूर्ण नाही करता आलं, बट आउटडोअर म्हणजे याच्यापेक्षा वेगळं माझ्या थीमसाठी नसतं काही मला भेटतं, मला असं वाटतं. त्या टायमिंगला खूप जणांनी विचारलं होतं की या सेटबद्दल. तर या हॉलची खासियत अशी आहे की तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्येच ऑलरेडी हा सेट अवेलेबल मिळतो आहे. त्याचबरोबर जे एंटरन्सला जी काही हे होती, ॲक्च्युली हा बॅक साईडला सेटअप आहे आणि ऑलरेडी साऊथ इंडियन थीममध्ये तुम्ही एंट्रन्स पण पाहिलं, म्हणजे एंटर करताना पण थोडंसं साऊथ इंडियन थीममध्ये. मग त्यांचं मी अजून काही गुगलवरती काही फोटोज पाहिलेत, तर ते प्रॉपर म्हणजे एकदम छान टेम्पल थीममध्ये करतात. सो याला अजून डेकोरेट केलं, फ्लावर्स वगैरे आले, ओरिजिनल डेकोर वगैरे झालं ना, आणि इथून ती एंट्री केली बरोबर. हे जे आहे मधून बरोबर ती वाली एंट्री होऊ शकते जी मला हवी आहे. सो होऊ शकते एकदम परफेक्ट. तर ते इथून असं मोठं मत आणि मग मोठा असा ते ह्याच्या सिंहासनसारखं, म्हणजे प्रॉपर एकदम छान. फक्त डाऊट असा आहे की माझी साडी पण थोडीशी गोल्डनिश कलर आहे, ती आणि ही मॅच नाही झाली पाहिजे, एकदमच नाही. थोडंसं वर खाली चालेल, पण एकदम सिमिलर एक्झॅक्ट नको. तर आता आम्ही पहिलं बोलतो त्यांच्याशी, बघूया ते काय बोलतायत वगैरे कसं. आणि प्रॉपर्टी फार मोठी आहे आणि मेन म्हणजे माझ्या घराच्या जवळ आहे. तर हेच मला हवं होतं, बिकॉज कसं झालं असतं, माझी एंगेजमेंट झाल्यानंतर लगेच बॅक टू बॅक 5 ब्राईड्स आहेत. तर मग मला ना एक्झर्शन खूप झालं असतं आणि शेवटी एंगेजमेंट म्हणा, लग्न म्हणा, घरातलं फंक्शन्स आलं की माहिती ना किती गडबड असते. तर थोडं असं घेऊ. तर मग असं खूप गडबड असते आणि मग प्रॉब्लेम काय झाला असता की एक्झर्शन फार झालं असतं, ट्रॅव्हलिंग खूप जास्त झालं असतं. आम्ही लोणावळ्याचं एक रिसॉर्ट पाहिलेला आणि अजून एक पनवेलचा एक पाहिला होता आणि तिसरा एक होता एक, तो पण असा प्रॉपर हे. पण ते लग्नाच्या थीमसाठी ठीक आहे, लग्नाच्या थीमला एवढं काय वाटत नाही. पण याला आहे आता याला डेकोरेट वगैरे केल्यावरतीच खरी मजा येणार, तेव्हाच तुम्हाला जास्त पाहायला भारी वाटेल. आणि विदाऊट फूड, विदाऊट डेकोरेशन त्यांचं कॉस्टिंग. सो आता हे झालं, मग आता जेवणाचं वेगळं, केटरिंगचं वेगळं पाहायचं आहे, त्यानंतर डेकोरेटर्सचे वेगळे. सो टोटल कॉस्टिंग मी तुम्हाला सांगते लवकरच. सो पूर्ण ब्लॉग नक्की पहा. आज हम फिर जा रहे हैं लोकेशन के ऊपर क्योंकि हमारा वेंडर आ रहा है वहाँ पे और उनके साथ हम आज बात करेंगे. आज आम्ही गोष्ट त्यांच्यासोबत करणार, बिकॉज खूप दिवसांपासून आमची मीटिंग होत नव्हती. बट फायनली ही इज ऑन द वे अँड मला काय काय हवं एंट्रीला, अजून एक्स्ट्राच्या गोष्टी ते पण मला त्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे त्यांना. आणि मेन माझी एंट्री ज्याच्यात असणार आहे आमचे मेकअपचे मास्टर क्लास, मेकअपचे सेमिनार, मेकअपचे क्लासेस इतकं परफेक्ट मॅनेजमेंटमध्ये आम्ही करतो ना, तर एकही चूक आमची सापडत नाही त्या क्लासेसमध्ये. पण माझ्या स्वतःच्या एंगेजमेंटमध्ये आम्ही किती गोष्टी चुकलो किंवा किती गोष्टी विसरलो आणि इव्हेंटवाले जे होते त्यांच्याकडून पण किती गोष्टी चुकल्या. तर तुमच्यासोबत हे नको व्हायला किंवा तुमच्याकडून नको चुकायला. आता इथे कोणाची चूक नाही, इथे सगळं मी असं बोलेल की सिच्युएशनमुळे सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे कोणाला दोष देण्यापेक्षा मला तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करायला आवडेल, त्यावरती मी एक स्पेशल व्लॉग बनवणार आहे. कारण की बऱ्याच वेळेला घाईगडबडीमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी होतात, विसरलं जातं. तर ते नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण नक्की काय केलं पाहिजे. मी पण माझ्या नेक्स्ट फंक्शनमध्ये काळजी घेणार त्या गोष्टीची. तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी विसरलो, आमचे बरेच पैसे वाया गेले त्या गोष्टींमध्ये आणि त्याचं वर्थ पण नाही झालं. पण काही गोष्टी खूप सुंदर झाल्या अनपेक्षितप्रमाणे, म्हणजे अनपेक्षित असणाऱ्या गोष्टी इतक्या सुंदररित्या घडून आल्या आणि आम्ही खूप खुश होतो. त्यामुळे ते ज्या काही चुका झाल्या असेल, आम्ही जे काही विसरलं असेल, चुका आमच्याकडून नाही समोरच्या व्यक्तींकडून खूप जास्त झालेल्या. म्हणजे जे कोणी इव्हेंटवाले असतील किंवा ते त्या वेळेला ते लावायला विसरले किंवा जे ज्या वेळेला झालं पाहिजे ते त्यांनी नाही केलं, त्यामुळे थोडंसं माझं मन नाराज होतं. बट माझा बाकीचा कार्यक्रम 99% इतका सुंदर झाला होता, अपेक्षेपेक्षाही खूप भारी झाला आणि लोकांना ते खूप आवडलेलं. त्यामुळे मी खूप खुश होते. पण त्यावरती स्पेशल एक व्लॉग नक्की बनवेल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल.
खरं तर मेन ज्या व्लॉगची तुम्ही वाट पाहताय ना, की एंगेजमेंट नक्की कशी झाली, हे तुम्हाला ना एक वेगळ्या पद्धतीने मला सांगायचं आहे. म्हणजे जो फोटोग्राफर आहे त्याने जे प्रॉमिस केलं की वेगळ्या पद्धतीचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, तो मला ॲक्च्युली तुमच्यासमोर सगळ्यांसमोर प्रेझेंट करायचा होता. त्यामुळे मी जो मेन रॉ व्हिडिओज जे होते ते अजून टाकले नाही आहेत, कारण की तो व्लॉग पाहण्याची मजा वेगळी असणार आहे. पण त्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की काय पाहायला भेटणार ह्याची झलक थोडीशी मी दाखवते आहे. जी मेल्विनची एंट्री होती, म्हणजे आमच्या आहोंची जी एंट्री होती, त्यानंतर माझी जी एंट्री होती, मग सकाळी आम्ही निघताना काय तयारी केली होती, कसं, मग काय, सगळ्या छोट्या सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगमध्ये आहेत. परत मी म्हणजे BTS असतात जे नाही का नवरीचे, ते सगळे ते पण पाहायला भेटणार. त्यामुळे ते तुम्ही हसाल पण खूप जास्त. त्यामुळे स्टे ट्यून. आणि तुम्ही जसं आत्तापर्यंत दिलेल्या व्लॉगला प्रेम दिलं आहे तसंच पुढच्या व्लॉगला देखील प्रेम द्याल, तर ही मी आशा करते. आणि थैंक यू सो मच. अब वो दिन दूर नहीं है जो आपको जो मेन व्लॉग है वो देखने को जल्द ही मिलेगा. सो स्टे ट्यून एंड लव यू ऑल.